दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये नवी माहिती देखील समोर आली। कॅन मागे 800 रुपयांच्या फायद्याकरता दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळण्यात आलं होतं। वेबसाईटवरून ऑनलाईन 215 लिटर मिथेनॉलची खरेदी करण्यात आली। राधेश्याम प्रजापतीनं या दारूत मिथेनॉल मिसळल्याचं स्पष्ट झालंय। योगेश वानखडे आणि राधेश्याम प्रजापती यांनी ही हातभट्टीची दारू तो घेत असायचा। दारूची विक्री ही हडपसर, गोखलेनगर, फुगेवाडी आणि बोपोडी या परिसरामध्ये जे गुत्ते आहेत दारूचे, त्या गुत्त्यांवरून या दारूची विक्री व्हायची। 1900 रुपयांना दारूचे कॅन घेऊन वानखेडे 2700 रुपयांना विकायचा। वानखेडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही गुन्ह्यांची नोंद आहे। एक महत्त्वाची माहिती समोर आली।